मूलभूत आणि बेसिक आहेत त्यांच्या अडचणी, जसे रस्ते आहे, हे कचरा दिसते आपल्याला, पाण्याची टंचाई आहे. माझे पप्पा प्रत्येक वेळेस म्हणत असतात की निस्वार्थ समाजसेवा करा. जे बदलाव आपण अपेक्षा करताय आपल्या राजकारण्याकडून ते तुम्हाला ते दिसणार. मी उच्च शिक्षित आहे. माझं इंजिनिअरिंग झालं आहे इलेक्ट्रॉनिक्स टेलिकम्युनिकेशनमध्ये, MBA झालं आहे मार्केटिंग, BEd झालं आहे आणि युनिव्हर्सिटी सेकंड टॉपर आहे. MEdमध्ये मी फर्स्ट स्टेज आणल्यात. शिक्षण बी आहे आणि सोशल वर्क बी भरपूर केलेलं आहे. नमस्कार मित्रांनो, आपण एक शब्द वेळोवेळी ऐकलेला आहे, महिला सक्षमीकरण, विमेन एम्पॉवरमेंट. आज महिला आपण बघतो ना, आपल्या घरच्या कामापासून तर प्रत्येक क्षेत्रात आज महिलेनं उडी घेतलेली आहे. महिला कुठंच मागे राहिलेली नाही. त्याच्यातच आता राजकारण, निवडणूक, जालना महापालिकेची रणधुमाळी सुरू असताना याच्यात 50% आरक्षण हे महिलांसाठी होतं. त्याच्यामुळे आता बऱ्याच महिला भगिनी देखील समोर येत आहेत नगरसेवक बनण्यासाठी, नगरसेविका बनण्यासाठी. नेमकं त्यांचे विचार काय, ते काय मतं मांडतात, ते लोकांना त्यांचे मत पटत आहे. नेमकं महिला राज राहणार का महिला पतिराज राहणार, हा देखील आजकालचा प्रश्न निर्माण झालेला आहे. अशाच एक उच्च शिक्षित महिला उमेदवार देखील माझ्यासोबत आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत. ताई, सुरुवातीला तर तुमचा परिचय द्यावा, कोणत्या प्रभागातून आहात, काय सगळ्या गोष्टी. नमस्कार जालनावासियांनो, मी तृप्ती प्रसन्न कोठारी, शिवसेना शिंदे गटातर्फे उभी आहे 5B मधून. आज पहिल्यांदा तुम्ही निवडणुकीला सामोरे जात आहात, एक व्यापारी घराण्याचे तुम्ही सून, कसं वाटतंय मनामध्ये? व्यापारी मी सून आहे, पण मी अगोदरपासून समाजसेवा केलेली आहे. रोटरी रेनबो क्लबतर्फे, इनर व्हील क्लब जालना होरायझनतर्फे, आणि आम्ही इंडिव्हिज्युअली कोठारी इंटरनॅशनल ड्रील स्कूल आम्ही करत असतो. प्रत्येक वर्षी आमचे असे 5-6 प्रोजेक्ट असतात की आम्ही समाजसेवा करतो. जसं आता तुम्ही निवडणुकीमध्ये उतरलेलाच आहात, मोजके 3-4 दिवस राहिलेले प्रचारादरम्यान तुम्ही सामान्य जनतेमध्ये जात आहात, तर काय नेमक्या समस्या ते सांगत आहेत की झाल्या पाहिजे होत्या आता आतून झाल्या नाही? मूलभूत आणि बेसिक आहेत त्यांच्या अडचणी, जसे रस्ते आहे, हे कचरा दिसते आपल्याला, पाण्याची टंचाई आहे, नाल्या भरत आहेत, मूलभूत आहेत त्यांच्या. कचऱ्याची गाडी डेली येत नाही, आली तर टाईम माहीत नसतो त्यांना, असं प्रॉब्लेम आहे. आता समजा तुम्ही शाळा देखील चालवतात, लहान मुलांना शिकवतात देखील, तर कशा प्रकारे तुम्ही ठरवलंय की जर उद्या लोकांनी तुमच्यावर विश्वास दर्शवला तर तुम्ही काय बदल घडवून आणवा? माझा सर्वात अगोदर एक तर पूर्ण प्लॅनिंग केलेली आहे मी. तर सपोज हे कचऱ्याची गाडी, तर त्याचा पूर्ण मॅनेजमेंट बघावं लागेल की टाईम काय आहे, तसं त्यांना सांगावं लागेल नागरिकांना की तुमचा टाईम ये आहे, 10-15 मिनिटात या वेळेवर गाडी येणार आहे. मग दुसरी गोष्टी पाण्याची, आता खोतकर सरांनी पाणी फिल्टरचे आयोजन केले, तर ते म्हणणार 1 दिवसाआड डेली पाणी जाणार आहे, त्याचं पण आपण पूर्ण टाइम टेबल तसं करणार आहोत. जसं ताई, तुमचं माहेर जे आहे, ते माहेरचे तुमचे ऑलरेडी समाजसेवेत खूप ॲक्टिव्ह आहेत, तुमचा परिवार तिकडचा, त्या गोष्टीचा इथं काही अनुभवाचा फायदा होईल का? हा, नक्कीच होईल. माझे पप्पा प्रत्येक वेळेस म्हणत असतात की निस्वार्थ समाजसेवा करा, कधी काही स्वार्थ बघून काही काम करायचं नाही, आणि असं सगळ्यांना सांगत असतात. आणि मी पाहते पप्पाला आवर्जून लोक खूप प्रेम करतात, आणि त्याचं फळ, त्यांची पुण्याही आता आम्हाला पण भेटत आहे. माझ्यासोबत त्यांचे पती देखील आहेत, प्रसन्न कोठारी. दादा, तुम्ही बऱ्याच काळापासून तुम्ही क्रिकेट जगतामध्ये क्रिकेट स्वतः खेळतात, युवा वर्गामध्ये वावरतात, तुमचे वेगवेगळे प्रोजेक्ट चालतात, शाळा देखील आहेत, आणि आज राजकारणात वहिनींनी उडी घेतली आहे. आज कसं वाटतं, लोक विश्वास ठेवतील का? मी म्हणतो का बाबा, लोकांनी एकदा विश्वास टाकलं पाहिजे, कारण की तिची जी नेचर आहे ती खूप म्हणजे समाजकारणाकडं किंवा श्रमकडं खूप पहिल्यापासून ती, जेव्हापासून ती जालन्यात आलेली आहे तेव्हापासून ती वेगवेगळे, जसं तिने सांगितलं की बाबा वेगवेगळ्या ग्रुपतर्फून ती स्वतःहून समोर येऊन त्यांनी खूप कामं केलेली आहे. तर 100% तिला एक चान्स द्या, माझी एक रिक्वेस्ट आहे. आणि तुम्ही जे बदलाव आपण अपेक्षा करताय आपल्या राजकारण्याकडून ते तुम्हाला ते दिसणार 100%. जसं आपण एकीकडे म्हणतो की महिला राज आलेला आहे, पण जर ऍक्च्युअल मध्ये बघितलं तर महिला पतिराज असतो. उद्या ताई निवडून आल्या तर नेमका कारभार कोण सांभाळणार? तीच सांभाळणार, कारण की तिची ती हाऊस आहे की बाबा आपल्याला पूर्ण बघायचं आहे, आणि समाजला जी गरज आहे ती त्याच्यामध्ये प्लॅनिंग त्यांनी खूप केलेली आहे. म्हणजे दिवस ती बसत राहती, पूर्ण प्रचार केल्यानंतर पण ती घरात बसती, काय म्हणजे आज प्रॉब्लेम्स तिने बघितली ती डायरीमध्ये लिहिती ती, आणि त्याच्यावर काय आपण चांगलं करू शकतो ती पूर्ण ती त्याच्याकडे माइंडसेट आम्ही बसून बनवून घेतो.
नक्कीच त्यांना जसं सांगितलं आपण वेळोवेळी बघतो महिलांना फक्त नावासाठी पुढे केलं जातं, ॲक्च्युअल कारभार हे पुरुष मंडळीच बघतात. परंतु इथं स्वतः ताई जर निवडून आल्या तर त्याच स्वतः कारभार बघतील. ताई, जर शेवटी मतदारांना आवाहन करायचं ठरलं की फक्त धनुष्यबाणच का निवडावं तर काय सांगणार? खोतकर साहेबांनी खूप सारे प्रोजेक्ट्स केलेले आहेत आणि ते पूर्ण करतात. मी जेवढं पेपर वाचते बघते आणि मी स्वतः पाहिलेलं आहे आणि लोकांना बी सांगितलंय, जे ते सांगतात ते करतात. आणि तर तुम्हालाच का निवडून द्या? मी उच्च शिक्षित आहे. माझं इंजिनिअरिंग झालं आहे इलेक्ट्रॉनिक्स टेलिकम्युनिकेशनमध्ये, MBA झालं आहे मार्केटिंग, BEd झालं आहे आणि युनिव्हर्सिटी सेकंड टॉपर आहे. MEdमध्ये मी फर्स्ट स्टेज आणला आहे. शिक्षण बी आहे आणि सोशल वर्क बी भरपूर केलेलं आहे. कलेक्टर सर असो किंवा दिल्लीत बी मला गव्हर्नमेंटनी अवॉर्ड दिलेला आहे त्याच्याबद्दल. धन्यवाद. तर या होत्या तृप्तीताई कोठारी, ज्या प्रभाग 5 मधून आपला नशीब आजमावत आहेत. त्यांनी जसं त्यांच्या डिग्रींबद्दल सांगितलं, त्या उच्च शिक्षित नसून अतिउच्च शिक्षित जरी म्हणायला हरकत नाही, कारण की वेगवेगळ्या शिक्षण विभागामध्ये त्यांना महारत असेल. ते जेव्हा राजकारणात जातात ते प्रचारादरम्यान तर त्यांना ज्या समस्या माहीत पडतात त्या सोडवणुकीच्या दृष्टीनं कशा प्रकारे त्या विजन ठेवतात ते त्यांनी सांगितलंय. त्यांच्या पतींनी देखील उल्लेख केला की माझी मिसेसच म्हणजे माझी पत्नीच पुढं कारभार सांभाळणार. तर नक्की त्यांना महिलेच्या समस्या सोडवण्यासाठी खूप म्हणजे आपण त्याला म्हणीन ना सोपं होईल. त्याच्यामुळं लोकांच्या उमेदवारांच्या विचारांवर मतदान करा, आपल्या हक्काचा माणूस निवडा, कारण की लोकशाहीचा हा जो महाउत्सव आहे ना हा 9 वर्षानंतर येतो. संधी आपल्या हातात आहे. नंतर रडण्यापेक्षा आज विचारपूर्वक मतदान करा. मी अनुप राठी, आपण पाहतात पार्श्वमी डिजिटल.